पेरू कसा गेला काय गेला एकदम किती किती गेला काय रेट होता. तर हा आहे आपला ट्रॅक्टर आणि पेरूची कलर बिलर तुम्ही बघू शकता. शुभ सकाळ मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ अँड अनदर ब्लॉग फ्रॉम द भाऊची शेती. तर आज कॅमेरा पेरूकडे वळला म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की आज आपला पेरूचं तोडायला चालू आहे. आणि पेरू कसा गेला काय गेला एकदम किती किती गेला काय रेट होता एकदम सगळे ह्या व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप न करा. तर हा आहे आपला ट्रॅक्टर आणि इथं बघा आपल्या पेरूची कटिंग चालू आहे. 2 कॅरेट भरलेले आहेत सकाळ सकाळ आणि पेरूची कलर बिलर तुम्ही बघू शकता एकदम पिशवीतून एकदम मस्त आहे. आणि नंतर पुढं मी हे व्हिडिओत ह्याचा रेट वगैरे सर्व काही सांगणार आहे. तुम्ही लावायचं का नाही ते पण सांगणार आहे. अँड बेसिकली मित्रांनो, हे बघा कसं घनदाट जंगल असल्याने आपली पेरूची बाग आहे. तर आत इथं एवढा काय माल नाही, बाहेरच्या साईडला माल लागला आहे. तर ॲक्च्युली विषय काय, ह्याला वारं सुद्धा लागलं पाहिजे, वारं असलं तरच माल लागतो. तर आता तुम्ही मागची व्हिडिओ बघितलंच तर त्याच्यात तुम्हाला मी काय बोललो नाही, कारण काय विषय झाला तिथं जरा काम होतं थोडं, फक्त 1-2 शूट काढले आणि नाही का जास्त जरा तिथं फास्ट आपल्याला ओळखायचं होतं, त्याच्यामुळे तिथं काय बोललो नाही. तर हिथं आता तुमच्यासोबत मी निवांत बोलतो. ॲक्च्युली काय झालं आहे की मी आता डायरेक्ट पेरू तोडत होतो, पेरू तोडून पेरूच्या कॅरी बॅगा काढल्या आणि डायरेक्ट राहण्यात आलो आहे. की तोंड नाही का असं पांढरं पडलं आणि एकदम खराब झालं. तर आता घरी जाऊन मस्तपैकी तोंड बिंड धुवून घेतो. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं आपला काय माल आता म्हणजे ह्याच्यातला ह्या भारतचा फर्स्ट टाईम होता, त्याच्यामुळे जास्त काय निघली नाही. तर आपली एक 10-15 कॅरेट निघलेत आणि मित्रांनो हा माल आता जागेवरून भरून चाललेला आहे बँगलोरला. तर आणि ह्या आता पेरूला सध्या मागच्या तुम्ही एक 2-3 महिन्यामध्ये बघितलं असेल माझ्याच चॅनलवरती माझं व्हिडिओ आहेत, तर त्याच्यात 10 रुपये 12 रुपये 15 रुपये असा आपल्या पेरूला रेट होता. आणि आता तोच रेट वाढून झालेला आहे 55 रुपये 60 रुपये. तर मित्रांनो, दिवस सगळ्याचे येतात म्हणजे कसं कमीच मार्केट होत असतं, आवकवर विषय असतो शेवटी. तर तुम्ही म्हणजे गिवअप करू नका, स्ट्रगल करा आणि म्हणजे सातत्य जर कन्सिस्टन्सी जर असेल तर काय होतं, रेट एकदा नाही घावत एकदा रेट घावतो. तर ज्या टायमिंगला आपल्याला रेट घावलेला आहे तर त्या टायमिंगला भरपूर पैसे होऊन जातात, मागचा बी काढता आपला सगळा निघून जातो. तर बाकी मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन मला तुम्हाला आजच्या व्हिडिओ द्यायची होती. बाकी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू नवीन एका मस्तपैकी आपल्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.